अबू जुंदाल याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा विशेष कोर्टाने सुनावलेली आहे। औरंगाबादमधल्या शस्त्रसाठा प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अबू जुंदाल तसंच 11 जणांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं। आज त्याचा फैसला झालेला आहे। 7 जणांना आजन्म कारावास सुनावण्यात आलेला आहे। अबू जुंदाल याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। औरंगाबादमध्ये मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आलेला होता। त्याच प्रकरणाचा निकाल आज लागलेला आहे। अबू जुंदाल याला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। विशाल सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विशाल, काय अधिक माहिती आहे? आपण पाहिलं तर मे 2006 मध्ये एटीएसनी औरंगाबादने मोठा शस्त्रसाठा पकडला होता, ज्यामध्ये आयडीएस, AK-47 आणि हजारो कारतूस होते। या प्रकरणी एकूण 22 लोकांवरती स्पेशल MCOC कोर्टमध्ये खटला चालू होता, ज्यामध्ये 3 दिवस अगोदर मकोका कोर्टाने 12 लोकांना दोषी ठरवला होता आणि आज त्या 12ही लोकांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे, ज्यामध्ये अबू जुंदाल जो 26/11 अटॅकचा मेन हँडलर असा बोलला जातो आहे, त्याला आज कोर्टाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावलेली आहे। त्याच्यासह एकूण 7 लोक असे आहेत ज्यांना कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। कुठे अबू जुंदाल जो म्हणत होता की तो जबी किंवा अबू जुंदाल नाही आहे, तो जैबुद्दीन अन्सारी आहे। त्यांनी कोर्टात अनेक प्रयत्न केले स्वतःची निर्दोष सुटका करण्यासाठी, पण एटीएसने जे पुरावे दिले होते त्या पुराव्याच्या आधारावरती कोर्टाने आज अबू जुंदालला मरेपर्यंत जन्मठेप दिलेली आहे। त्याचबरोबर एटीएसला एक झटका पण लागला होता, कारण आपण जर पाहिलं की संपूर्ण मकोका केसची अंतर चालली होती, पण ज्या दिवशी कोर्टाने लोकांना दोषी ठरवलं त्या दिवशी कोर्टाने स्पष्ट केलं की एटीएस या आरोपींवरती मकोका सिद्ध करण्यात यशस्वी झालेली नाही आहे, म्हणून त्यांच्यावरती मकोका हटवलेलं होतं। पण आज कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे, UAPA ऍक्टच्या अनुसार सुनावलेली आहे आणि ज्यामध्ये 7 लोकांना दोषी 7 लोकांना जन्मठेप दिलेली आहे, तर 2-3 लोकांना 14 वर्ष तर बाकी 2 लोकांना 18 वर्षाची सुनावलेली आहे। श्रीजान, जो सगळ्यात कळीचा मुद्दा या ठिकाणी विशाल तू उल्लेख केलास की जबीउद्दीन अन्सारी हाच अबू जुंदाल आहे की नाही, हा देखील निर्णय कोर्टाला करायचा होता। कोर्टाने याबाबत निर्णयामध्ये काय सांगितलंय का? जर आपण पाहिलं तर अबू जुंदाल जो स्वतःला जबीउद्दीन अन्सारी म्हणतो, त्याचा मूळ नाव सांगतो जबीउद्दीन अन्सारी आहे, तो सुरुवातपासूनच कोर्टात दावा करत होता की जो जबी ज्या दिवशी इंडिका कार चालवली त्याचे आरोप होता, ज्या इंडिका कार चालवणारा जबी होता, पण तो स्वतः असा म्हणत होता की जबी किंवा अबू जुंदाल मी नाही आहे, असं कधी कोर्टात दावा केला होता। पण एटीएस प्रमाण कोर्टात दिले होते, त्यानुसार ते सिद्ध झाला की जो जबी किंवा अबू जुंदाल जो आहे तो हा जैबुद्दीन अन्सारीचा आहे, म्हणून कोर्टाने मान्य केलं की जैबुद्दीन अन्सारी त्या दिवशी ती इंडिका कार चालवत होता। कोर्टाने हेही मान्य केलं आहे की ज्या दिवशी तो एटीएसने शस्त्रसाठा पकडला होता त्या क्षणी अबू जुंदाल पकडण्यात यश आलेलं होतं आणि नंतर त्याला चौथी म्हणून अटक केली गेली होती आणि कोर्टाने मान्य करत त्याची जी याचिका होती, जे त्यांनी दावा केला होता कोर्टात की मी अबू जुंदाल किंवा जबी नाही आहे, हे कुठे कोर्टाने फेटाळलेलं आहे। आणि आज कोर्टाने जेव्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर त्याच्या चेहऱ्यावरती कुठे दिसत होतं की नक्की हा गुन्हेगार आहे आणि ह्या गुन्ह्याची शिक्षेकडे मीच आहे। ठीक आहे, अबू जुंदाल किंवा बाकी जे आरोपी आहेत त्यांची शिक्षा ऐकल्यानंतर प्रतिक्रिया काय होती? आपण पाहिलं तर अजूनही जेवढे आरोपी आहेत ते कोर्टामध्ये बसलेले आहेत, पण ज्या दिवशी त्यांना दोषी ठरवलं होता त्यांना वाटत होता की खाली त्यांना शिक्षा होणार नाही, पण जेव्हा कोर्टात त्यांना शिक्षा सुनावला तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठे एक दिसला की जे त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्यांना कोर्ट दोषी ठरवते। आणि आज जबीउद्दीन अन्सारी ज्याला अबू जुंदाल म्हणला जातो तो जेव्हा कोर्टात आला तर त्या चेहऱ्यावरती एक नरमाई दिसली। उलट असा वाटत होता की ज्या प्रकारे त्यांनी कोर्टात प्रयत्न केले होते स्वतःला अबू जुंदाल किंवा जबी असा सिद्ध करण्यासाठी तो अपयशी ठरलेला आहे, पण आज त्याला कोर्ट शिक्षा सुनावणार आहे आणि त्याची चेहऱ्यावर जी नरमाई होती ती दिसत होती। जसा कोर्टात त्याला म्हटलं की तुला मरेपर्यंत ठेप आहे, त्यानंतर अबू जुंदालच्या डोक्यावरती कुठे दिसला की तो जो गुन्हा करतो आहे त्यांनी कोर्टात बरेचसे प्रयत्न केले स्वतःला साबित सिद्ध करण्यासाठी की तो अबू जुंदाल नाही आहे, पण जेव्हा कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे तो त्या चेहऱ्यावर दिसला तर ते स्पष्ट झालं की अबू जुंदाललाही वाटलं की त्याचा प्रयत्न होता स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी, पुढे तो अपयशी ठरलेला आहे। ठीक आहे विशाल, सरकारी वकिलांची या निकालानंतर काही प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे का? कारण मोका हटवल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का बसलेला होता तो अर्थात सरकारी वकील, कारण त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असा की त्यांनी कोर्टामध्ये बाजू व्यवस्थित पद्धतीने मांडली नाही, त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर या सरकारी वकिलांची काही प्रतिक्रिया मिळू शकली का? शिरण हाच शिक्षा सुनावण्याच्या अगोदर जेव्हा सरकारी वकील वैभव बगाड येथे आले होते त्यावेळी मला त्याशी बोलणं झालं होतं, पण त्यांचं मत असं होतं की आज कोर्ट शिक्षा सुनावणार आहे, पण सर्वात महत्त्वाचं असणार आहे जो कोर्टचा ऑर्डर आहे, कोर्टाचे जे आदेश आहेत ते अजून ऑर्डर कॉपी आहे अजून ती त्यांना मिळाली नाहीये आणि जोपर्यंत त्यांची ऑर्डर कॉपी मिळत नाहीये
तोपर्यंत हे सांगणं त्यांना फार कठीण असणार आहे की नेमकं कोणत्या कारणामुळे कोर्टाने ते मोका हटवलेलं आहे. आणि आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत त्यांना ऑर्डरची कॉपी मिळेल. त्या कॉपी मिळाल्यानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे की नेमकं एटीएस कुठे कमी पडला, सरकारी वकील कुठे कमी पडले, त्यांच्यावरती मोका साबित करण्यासाठी. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. अखेर हे सिद्ध झालं आहे की अबू जुंदाल आणि जबीउद्दीन अन्सारी हे हा दोन एकच व्यक्ती आहेत. दरम्यान अबू जुंदाल हा कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. कोण आहे जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल? अबू जुंदाल हा इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबासाठी काम करत होता. मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा मोठा हात होता. 19 फेब्रुवारी 2006च्या अहमदाबाद रेल्वे स्फोटातलाही तो आरोपी आहे. जर्मन बेकरी स्फोटातही त्याचा हात आहे. अबू जुंदालला सौदी अरेबियानं भारताला हस्तांतरित केलं. जबीउद्दीन अन्सारी हे त्याचं मूळ नाव आहे. जुंदाल हा बीडमधील गेवराई इथल्या हातीखाना मोहल्ल्याचा रहिवासी होता. जुंदाल हा शस्त्रसाठा प्रकरणानंतर पाकिस्तानला पळून गेला. जुंदालनं तिथल्याच एका महिलेशी लग्न केलं. मुंबईवर 26/11चा हल्ला करणाऱ्यांना त्यानं हिंदीचे धडे दिले होते. या हल्ल्याच्या वेळी तो पाकिस्तानमधील कंट्रोल रूममध्ये उपस्थित होता. 2010 साली जामा मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एका दहशतवाद्याला पकडलं. त्याच्या माहितीवरून जुंदालचा ठावठिकाणा कळाला. सुरक्षा यंत्रणांनी त्याला सौदी अरेबियातून भारतात आणण्यासाठी हालचाली केल्या. 25 जून 2012ला सौदी अरेबियानं त्याला भारताकडे सोपवला. माधव सावरगावे यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. माधव, मराठवाडा आणि दहशतवाद हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झालेलं आहे. सिमी संघटना आधी सक्रिय होती, त्यानंतर वेगवेगळ्या रूपामध्ये काही दहशतवादी या मराठवाड्यामधनंच सापडलेले होते. औरंगाबादचा शस्त्रसाठा पकडला जाणं हे त्यातलंच एक मोठं आणि ज्वलंत उदाहरण होतं. या घटनेनंतर परिस्थितीमध्ये काही बदल झालेला आहे का, आणि या खटल्यानंतर किंवा निकालानंतर काही बदल होण्याची शक्यता आहे का? श्रीरंग, मार्च 2006 मध्ये हा शस्त्रसाठा प्रकरण घडलेलं होतं. औरंगाबाद जवळील वेरूळ लेणीच्या परिसरामध्ये मोठा घातपात करण्यासाठीचा हा प्रयत्न जे मराठवाड्यातला जो जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल आहे त्यांनी रचलेला होता. आणि त्या प्रकरणात एटीएसला माहिती मिळाल्यानंतर मोठी कारवाई एटीएसनी केली होती. आणि या एटीएसच्या कारवाईनंतर अबू जुंदाल आणि म्हणजे तो जबीउद्दीन अन्सारी हा त्यावेळेस एटीएसच्या हाती लागला नाही, मात्र त्याचे साथीदार हाती लागले होते. हा जबीउद्दीन अन्सारी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या घातपाताच्या घटना घडल्या त्या घटनांमध्ये त्या प्रकरणामध्ये त्याचा हात होता. आज अखेर मराठवाड्यातील साधारणतः 10 वर्षांनंतर या प्रकरणाचा सोगमोग लागलेला आहे. अनेक प्रकरणामध्ये असला जबीउद्दीन अन्सारी आणि त्याचबरोबर इतर 7 जणांना आता मोक्का प्रकरणामध्ये विशेष कोर्टानं जन्मठेपेची तीही मरेपर्यंत शिक्षा सुनावलेली आहे. याचा अर्थ असा आहे की मराठवाड्यामध्ये गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघटना, मग सिमी असेल किंवा वेगवेगळ्या मुस्लिम संघटना या ठिकाणी कार्यरत होत्या असा आरोप केला जात होता. आणि अलीकडच्या काळामध्ये इच्छित जाळं सुद्धा मराठवाड्यात विणलं जाते की काय अशी एक भीती होती. आणि ते कुठंतरी हाणून पाडण्यासाठी एटीएसने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आणि अशामध्ये हा निकाल लागणं आणि जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल सह इतर 7 जणांना अशा पद्धतीने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावणं नक्कीच इथल्या व्यवस्थेला एक तपास यंत्रणेला मदत करणारी गोष्ट आहे. शिवाय इथले जे तरुण अलीकडच्या काळामध्ये इच्छितकडे आकर्षिले जात आहेत त्यांच्यावर जर बसण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. मात्र गेल्या 10 वर्षांपासून एटीएसनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून या कोर्टापर्यंत, विशेष कोर्टापर्यंत घेऊन गेलं. आणि ह्या निकाल लागल्यानंतर खरं तर मराठवाड्यातील जनतेला समाधान आहे. त्याचबरोबर तपास यंत्रणा सुद्धा आता समाधान व्यक्त करत आहे. धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. दरम्यान या खटल्यानंतर काही प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया आपण थेट कोर्टाबाहेरून बघणार आहोत. या प्रतिक्रिया बघणार आहोत. आरोपींचे वकील आहेत, ते बाहेर आलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. सर, 12 लोग जो कन्विक्ट थे उनकी सजा का ऐलान किया कोर्ट ने, आज क्या कहा? देखिए, 12 लोगों में से जिनको आर्म्स एक्ट और एक्सप्लोजिव सब्सटेंस एक्ट पर गुनहगार एक्सेप्ट किया था कोर्ट ने, उनमें से 2 लोगों को जो है मुश्ताक, जावेद और अफजल, इन लोगों को कोर्ट ने 8 साल सजा, 20,000 जुर्माना
और न भरने पर 1 साल की सजा दी है। ये मुश्ताक, जावेद और अफजल डॉक्टर शरीफ को और मुजफ्फर को उन्होंने आर्म्स एक्ट और एक्सप्लोजिव सब्सटेंस एक्ट के लिए 14 इयर्स 14 साल की सजा दी है और 20,000 का जुर्माना लगाया है। जुर्माना न भरने की सूरत में 1 साल की सजा और दी है। और दूसरे जो बाकी के एक्यूज थे उसमें मतलब जो है आमिर और असलम कश्मीरी, फैसल, मुजफ्फर, आकिफ और जबीउद्दीन, इनको यूएपीए, एक्सप्लोजिव सब्सटेंस एक्ट, एक्सप्लोजिव एक्ट, आर्म्स एक्ट इनके तहत लाइफ सेंटेंस दिया हुआ है। सब एक्यूज लोगों को सेट ऑफ दिया है। इन्हें जितने दिन वो लोग अंदर रहे उसका उनको बेनिफिट मिलेगा और लाइफ दिया है, उसके साथ सेपरेट सजा नहीं दी है, ये सजा घोषित किया है। सर, इनमें से जो 8 हैं जिनको 8 साल की सजा मिली है, उन 3 लोगों के बारे में क्या है, कितने दिन उनको और काटना पड़ेगा? पहले नहीं, जो 3 लोग जो हैं मुश्ताक, जावेद और अफजल, ये लोग 8 साल पहले काट चुके, अब इनको अंदर जाना नहीं पड़ेगा। तीनों जमानत पे थे, वो बाहर ही रहेंगे। सर, इस पूरे मामले में देखा जाए तो जो डिफेंस की दलील थी सजा को लेकर के, कोर्ट ने ये कहा कि हम उन्हें नहीं मानते और 2004 में जो तब्दीली हुई यूएपीए की वो भी हम कंसीडर नहीं करेंगे आपके आर्गुमेंट के मुताबिक। क्या था वो पूरा? अब ये कोर्ट का ऑब्जर्वेशन था और कोर्ट का डिस्क्रिप्शन है कि डिफेंस की दलीलों को, प्रोसिक्यूशन की दलीलों को माने या ना माने। अपेलेट कोर्ट, रिविजनल कोर्ट, रिट कोर्ट्स है, अगर हम उससे एग्रीड है तो हम अपील करेंगे उसके खिलाफ। आपको लगता है कि इसमें अपील बनता है? अगर आपको लगता है तो किन बातों को लेकर आप अपील? हमको पूरी उम्मीद है कि हमको हाई कोर्ट से इंसाफ मिलेगा और इन बच्चों ने इंस्ट्रक्शन दिया है, ये अपील में जाएंगे इस फैसले के खिलाफ। सर, वी लाइक टू नो द ब्रीफ ऑफ टुडेज ऑर्डर अबाउट सेंटेंसिंग ऑफ 12 convicts. Now, today, the special court has convicted accused Mushtaq, Javed and Afzal for 8 years rigorous imprisonment and has further imposed a fine of ₹20,000 each and in default further imprisonment of 1 year. आरोपींनी हायकोर्टामध्ये या निर्णयाला आव्हान द्यायचं ठरवलेलं आहे। ज्या आरोपींनी शिक्षा सुनावली जेवढी आहे आणि आतापर्यंत त्यांनी जेवढा काळ तुरुंगामध्ये काढलेला आहे तेवढं त्यांना बेनिफिट मिळणार आहे, म्हणजे त्यांना तुरुंगात तेवढी जी शिक्षा आहे त्यातून त्यांची सुटका होईल। मुश्ताक, जावेद, अफजल सारखे जे आरोपी आहेत त्यांना 8 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तेवढे वर्ष त्यांनी आधीच तुरुंगात घालवलेले आहेत, त्यामुळे ते जेलमध्ये जाणार नाहीत।